चष्मा गेला, चष्मा गेला गेला. जय शिवराय मित्रांनो. आय लव्ह यू कोकणी आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुनील तुकाराम नवाय आपलं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज आलेलो आहे मी मुरुड जंजिरा म्हणजे माझ्या सासरवाडी. सगळी फॅमिली सहित आलो आहे आम्ही. अहो इकडे का बघ, अथर्व इकडे, ओम आणि प्राची पण आहे, दोघंजणं. तर मित्रांनो, सर्वात प्रथम आल्याच्या नंतर पहिलं आम्ही जाण्याची तिकीट बुकिंग करतो, कारण शनिवार रविवार आणि 1 मे आला आहे, त्याच्यामुळे बरीच गाड्या कुठल्या खाली नाहीत, बरीच मंडळी गावा साईडला आलेले आहेत. सर्वप्रथम आम्ही तिकीट बुकिंग करून ठेवतो. तिकीट बुकिंग केल्याच्या नंतर समुद्रावर जायचं आहे. जो मुरुड जंजिरा बीच आहे तो बीच पण तुम्हाला दाखवतो. खरोखरच छान बीच आहे. नक्की तुम्ही तुमच्या फॅमिलीसहित या इकडे, किंवा शाळा असेल शाळेची ट्रिप घेऊन या. बघण्यासारखं खूप काही आहे इकडे, कारण समुद्र पण स्वच्छ साफसुथरा आहे. मुलांना एन्जॉय करण्यासारखं आहे. जिथे मुलं वगैरे पोहायला वगैरे जातात त्याच्या समोरच आपल्या छत्रपती संभाजी महाराजांनी बांधलेला पद्मदुर्ग आपल्याला पण पाहायला भेटेल. पद्मदुर्गाचं दर्शन भेटेल. तसंच तिथून 2-3 किलोमीटर अंतरावरती मित्रांनो जो मुरुड जंजिरा, जो पाण्यामध्ये अभेद्य असा मोठा किल्ला आहे, तोही तुम्हाला बघायला भेटेल. तर या इकडे. तर सर्वप्रथम आम्ही जातो आहे पहिले तिकीट बुकिंग करायला. तर आपण आता आलो आहे इथे डेपोमध्ये, मुरुड जंजिराच्या डेपोमध्ये. मित्रांनो, हा आहे मुरुड जंजिराचा ST डेपो. बघू शकता बाजूला या साईडला. आणि या ST डेपोतून जवळजवळ 10 मिनटाच्या अंतरावरती समुद्र आहे, बीच आहे. खूप छान आहे. दाखवतो तुम्हाला. समुद्रावर गेल्याच्या नंतर समुद्रावर मी आता सकाळी चालू आहे, पण संध्याकाळच्या नंतर खूप गर्दी असते तिथे, कारण पर्यटक लोक वगैरे भरपूर या ठिकाणी येत असतात. तर आपण सर्वप्रथम आता तिकीट बुकिंग करूया आणि नंतर जाऊया समुद्रावरती. इकडचा आजूबाजूचा परिसर बघू शकता मित्रांनो. तर मंडळी, आमचं तिकीट बुकिंग झालेलं आहे उद्या 2च्या गाडीचं. तर आपण आता जाऊया समुद्रावर, मुरुड जंजिरा बीचवरती. तर आपण भेटूया आता पुढे बीचवरती. आंब्यावरती आंबे बघा मित्रांनो किती लागले आहेत. हां खाली पण आले हा लाळ टाकतोय बघा खाली उभा राहून. चल ओरडतील ते आपल्याला लोक. हां खाली हातात नको चल ओरडतील. आपण काढायचं नाही अशी कोणाच्या वर. काटा उचला. हा मित्रांनो बघा, आंबे मुरुड जंजिराचे आंबे बघा. आय ग किती आहेत बघा, हापूस आंबे. मित्रांनो, हा जो रस्ता आहे पुढे येतोय मुंबईवरून मुरुडमध्ये येणारा रस्ता आहे. आणि मुरुडमध्ये मित्रांनो आपण एंट्री केल्याच्या नंतर आतमध्ये हे बघा, हे एक सरळ रोड जातो आहे, तो मुरुड मार्केटला जातो आहे. आणि तिकडे बस जी जाते ती मुरुड डेपोला जाते. आणि डेपोच्या अगदी 5 मिनटाच्या अंतरावर आपल्या इथे हे आहे, मुरुड चौपाटी आहे, बीच आहे. हा हे बघा. चला आपण जाऊया मुरुडच्या बीचवरती. चला मित्रांनो, आपण आलेलो आहोत मुरुड जंजिराच्या बीचवरती. आणि मित्रांनो, हे बघू शकता एक छानपैकी पर्यटकांसाठी आता गर्दी कमी आहे, पण संध्याकाळी नंतर आता ऊन भरपूर आहे त्याच्यामुळे गर्दी कमी आहे. पण संध्याकाळवरती हे पूर्ण तुम्हाला भरलेलं दिसेल. सुंदर असं बसण्यासाठी लहान मुलांना तिकडे खेळण्यासाठी बागडण्यासाठी सर्व बनवलेलं आहे. आणि आपण इथे बसून मस्तपैकी या समुद्राचं दर्शन घेऊ शकतो. बघू शकता किती मस्त आहे.
छान आहे. हे बघा इथे त्याच्यामध्ये पण आतमध्ये बसून आपण शांतपणे बसून मित्रमंडळी गप्पा मारू शकतो असं आहे. आणि मित्रांनो तुम्हाला दाखवतोय एका देवाचं दर्शन तुम्हाला घडवतो आहे. कॅमेऱ्यामधून तुम्हाला कितपत दिसेल मला माहिती नाही, पण समोर जो दिसतो आहे बीचवरती, बीचच्या आतमध्ये समुद्रामध्ये, तो मित्रांनो पद्मदुर्ग किल्ला आहे. हा पद्मदुर्ग किल्ला आपल्या वाघाच्या छाव्याने बांधलेला आहे. तर मित्रांनो हा परिसर बघा किती छान पैकी परिसर आहे. मुलांना खेळण्यासाठी, मुलांना बसून इथे समुद्राचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी. आणि मित्रांनो समोर तुम्हाला दाखवतो आहे एका देवाचं दर्शन घडवतो आहे. आपल्या सिंहाच्या छाव्याने बांधलेला, म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी बांधलेला हा पद्मदुर्ग किल्ला तुम्हाला दाखवतो आहे. माझ्या कॅमेऱ्यातून कितपत दिसेल काही माहिती नाही, पण दाखवण्याचा प्रयत्न करतो. बघू शकता मित्रांनो ती दोन मुलं खेळत आहेत. त्याच्या एकदम समोर बघितलात ना तो समुद्रामध्ये आपल्या छत्रपती संभाजी महाराजांनी बांधलेला तो पद्मदुर्ग किल्ला आहे. आणि त्या पद्मदुर्ग किल्ल्याकडे बघता क्षणी आहे ना मित्रांनो अंगावरती काटा उभरतो. बापरे, आपल्या मावळ्यांनी, आपल्या महाराजांनी किती मेहनत घेऊन हा किल्ला बांधला असेल, पद्मदुर्ग किल्ला बांधला असेल. आणि पद्मदुर्ग किल्ल्याची तुम्हाला का बांधला हे तुम्हाला माहितीच असेल, कारण पद्मदुर्ग किल्ला हा समोर दिसतो आहे. आणि मित्रांनो या साईडला एक डोंगर दिसतो आहे. डोंगराच्या पलीकडे जो अभेद्य असा मुरुड जंजिरा किल्ला आहे. आणि हा मुरुड जंजिरा किल्ला मित्रांनो जिंकण्यासाठी आपल्या सिंहाच्या छाव्याने माझ्या संभाजी महाराजांनी हा पद्मदुर्ग किल्ला बांधला आहे. मित्रांनो बघू शकता किती ही चौपाटी, ही बीच किती साफसुथरं आहे, मस्त एकदम पूर्ण फुल टोकापर्यंत आहे. आणि संध्याकाळची तो फुल गर्दी असते या ठिकाणी. ते बघा मुलांना ते खेळण्यासाठी, इथे मनसोक्त बसून आनंद घेण्यासाठी आपण इथे बसून छानपैकी बसून या समुद्राचा जो नजारा आहे तो बघू शकता. इथे आमच्या मॅडम पण बघत आहेत. आणि हा बघा मस्तपैकी मोबाईल घेऊन झोका घेतो आहे. मुलांना करमणूक करण्यासाठी, मुलांना खेळण्यासाठी खरोखरच छान आहे इकडे. खरंच मित्रांनो इकडे तुमच्या फॅमिलीला घेऊन या. आपण मुंबईतून खूप लांब ठिकाणी जातो, परंतु हे काय एवढं लांब नाही आहे. 3-3.5 तासाचं रनिंग आहे मुंबईवरून, किंवा तुमच्या गावावरून किती किलोमीटर ते तुम्ही सर्च करून बघा. पण इकडे आलात ना पैसा वसूल मित्रांनो, पैसा वसूल. आणि या ठिकाणी बघा या परिसरामध्ये पण किती सुरूची झाडं पण आहेत, मस्त छान झाडं आहेत बघा. सुरूची सावळी पण आहे भरपूर. मित्रांनो समुद्रामधला हा पद्मदुर्ग बघून खूप आनंद होत आहे. मनाला एकदम अंगावरती काटे उभे, एक नवीन शक्ती उत्पन्न अशी झालेली दिसते. मित्रांनो माझ्या राजाला मी मुजरा करू शकलो नाही तर नाही, तेवढं आमचं भाग्य पण नाही, पण आमच्या राजाने हा बांधलेला पद्मदुर्गला मी नक्कीच मुजरा करू शकतो. खूप छान वाटतं, खूप छान वाटतं. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. चला मित्रांनो जरा समुद्रावर आंघोळ करण्याची मजा घेऊया. या तुम्ही पण बिंदास्त. मित्रांनो खरंच धमाल येते आहे बीचवरती. पाणी पण एकदम साफसुथरं आहे, बीच पण एकदम खरंच साफसुथरं आहे. आणि बघा तिकडे पण मुलं आहेत त्या साईडला. आणि तिकडे संध्याकाळचं जो मेन पॉईंट आहे ना मित्रांनो, तो पॉईंट आहे विश्राम बाग बोलतात त्याला. विश्राम बागच्या समोर तिथे पण पर्यटकांना बसण्यासाठी, मनोरंजनासाठी खूप काही आहे. आणि रायडिंग करायची असेल तर रायडिंगसाठी पण तिकडे आहेत. परत उंट आहेत, छोट्या गाड्या आहेत.
बोटिंग करायचं असेल तर बोटिंगसाठी पण जे सुपरफास्ट बोट असतात त्या बोट पण तिकडे अवेलेबल असतात. आणि त्या पॉईंटवरती आलो नाही आम्ही, दुसऱ्या म्हणजे थोडं त्याच्या बाजूलाच आहे, पण इथून चालत जाऊन फक्त 2 मिनिटाचं अंतर आहे. ते बघा आपण जाणार आहोत तिथे, ते पण तुम्हाला दाखवतो. तोपर्यंत आमची थोडी धमाल बघा इथे. तो तिकडे फक्त टिरटिर करतोय तो बघा, त्याच्या आतमध्ये याची हिंमत नाही होत आहे. मित्रांनो जवळजवळ आम्ही 5 ते 10-12 सेकंद मला वाटतं आतमध्ये होतो, पण मोठा घाट आला नाही. आपल्या महाराजांची कृपा अजूनपर्यंत आपल्यावरती आहे. छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांची कृपा अजूनही आमच्यावरती आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, या महाराष्ट्रातल्या या 2 देवतांना कधी विसरू नका. चष्मा गेला, चष्मा गेला गेला, चष्मा हरवला. चालूच आहे तर माझा चष्मा गेला पुढे. जप मारली त्याच्यामध्ये चष्मा माझा निघून पुढे गेला असेल तिथपर्यंत होता. हा एवढं मागे बसलं बालपणीचे खेळ आहे आमचे. पाण्यात घेऊन जा, पाण्यात घेऊन जा. पाण्यात हे नाही होणार. फास्ट पाहिजे काय? मित्रांनो हे लहानपणीचे खेळ आहेत. असेच आम्ही एखाद्या लाकडी फळीला रस्सी बांधून असे ओढत घेऊन जायचो. एक आठवण झाली. चला एक थर्माकोलचा तुकडा भेटला, यायचं काहीतरी म्हटलं बनवूया. नवीन गाडी आमची. चला मित्रांनो, मी जी तुम्हाला दुसरा पॉईंट दाखवत होतो ना, जो मी मगाशी बोललो विश्राम बाग म्हणून, त्या ठिकाणी आपण आता आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता जास्त जी गर्दी आहे ना तर मित्रांनो या ठिकाणी असते. हे तुम्हाला या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्हाला बोटिंग वगैरे करायला भेटेल. आणि इकडे बघा गर्दी भरपूर आहे. हा तो विश्राम बागचा परिसर आहे. तिकडे पण पर्यटक लोकांसाठी बसण्यासाठी आणि समुद्राचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी जागा चांगली अवेलेबल आहे. आणि ह्या ठिकाणी बघा छोट्या राईड्स आहेत. आतापासून पब्लिक पण येतं इकडे. आणि संध्याकाळ झाली ना 4-5च्या नंतर तर खूप म्हणजे खूप असं, आता जरा भरती आहे, ओटी लागल्याच्या नंतर बरंच पाणी खाली जातं. त्याच्यानंतर इथे राईड्स वगैरे पण भरपूर असतात. आणि मोठमोठे उंट पण आहेत. उंटाची पण तुम्हाला इथे सवारी करायला भेटेल. खूप छान आहे. इकडचा सगळा नजारा बघण्यासारखा आहे. या ठिकाणी पण बघा मित्रांनो किती छान सुंदर असं पर्यटकांसाठी इथे बनवलेलं आहे बसण्यासाठी. आणि इथून ह्या समुद्राचा आपण नजराणा घेऊ शकता. हा किती सुंदर वाटते बघा. संध्याकाळचं इथे खूप किलबिलाट असतं या बीचवरती. आणि मेन म्हणजे हा बीच पूर्णपणे साफसुथरा बीच आहे. संध्याकाळचे इथे कार्यक्रम पण असतात लहान मुलांसाठी, मोठ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी पण कार्यक्रम पण असतात.
मी ज्यावेळेस पहिल्यांदा ह्याच्या अगोदर आलो तेव्हा इथे मस्तपैकी कराओकेचे वगैरे पर्यटकांसाठी इथे कराओके वगैरे बोलण्याची संधी, मोफत संधी वगैरे असायची. किती लांबलचक आहे बघा हा परिसर. काय रे थंडेलाच थंडेलाच हे मग बोट भारी होती ना, मजा आली ना बोटवरती बसून. आपली गावची बोट, गावठी बोट आपली आहे ना. हे बघा ओम पण मस्त नजाराना बघतोय समुद्राचा. हे बघा मंडळी, ही लोक आता फेरी मारून आलेली आहेत. हे बघा खूप पर्यटक असतात इकडे. संध्याकाळनंतर पूर्ण परिसर तुम्हाला गच्च एकदम भरलेला दिसेल. तर बघा या बाजूलाच बघा सगळे स्टॉल आहेत. संध्याकाळी हे पूर्ण सगळे स्टॉल उघडे असतात. म्हणजे इथे काय तुम्हाला नाश्ता पाणी वगैरे काय करायचं असेल तर इकडे तुम्ही करू शकता. आणि या बाजूला हे सगळे हॉटेल्स वगैरे आहेत, म्हणजे राहण्याची वगैरे चांगली सोय आहे. आणि या ठिकाणी मुरुडमध्ये आल्याच्या नंतर जे सर्वात फेमस जे आहे ना पाटील खानावळ, ही पाटील खानावळ आहे इथे आतमध्ये. चांगला परिसर आहे आतमध्ये. ह्याच्या अगोदर पण आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा आतमध्ये गेलो होतो. मस्त पूर्ण नारळाचं बाग आहे. आणि बागेमध्ये सर्व स्टेबलची सगळी मांडणी केलेली आहे. काय येतेस मस्त पूर्ण भरलेला हा परिसर आहे. पूर्ण या बीचच्या बाजूला पूर्ण सगळे स्टॉल दिसत आहेत. म्हणजे इथे खूप सगळ्या सोयी पण एकदम आजूबाजूला आहे. तुम्हाला कुठे जास्त लांब कुठे जायची गरज नाही. आजूबाजूला सगळं राहण्याची खाण्याची चांगली सोय आहे इकडे. तर नक्की या तुमच्या सर्व फॅमिलीला घेऊन मुरुड जंजिऱ्याला. चला मंडळी, तर आज आपला हा समुद्रावरचा एन्जॉयमेंट आपण बघितला आहे. खूप मजा येते. तुम्ही या तुमच्या फॅमिलीला घेऊन या साईडला. खूप छान आहे. खूप एन्जॉय कराल इकडे. आणि संध्याकाळी माझ्या एक दुसऱ्या व्हिडिओमध्ये या मुरुड जंजिऱ्याचं जे मार्केट आहे आणि फिश मार्केट आहे हे तुम्हाला दाखवणार आहे. भेटूया अशा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कॉमेंट नक्की करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आय लव्ह यू कोकण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हा व्हिडिओ संपूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद.